नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी. कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पैसे बुडण्याचा धोका. एका क्लिकमुळे होणार मोठं नुकसान. जाणून घ्या कसं या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाबद्दल चर्चा सुरू आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांचा पगार किती वाढेल आणि थकबाकीची गणना काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना स्वाभाविकपणे असते. सायबर गुन्हेगार आता या उत्सुकतेचा फायदा घेत इंटरनेट फसवणूक करणाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कष्टाने कमवलेले पैसे चोरण्यासाठी एक नवीन आणि अत्यंत धोकादायक योजना आखली आहे. जर तुम्हाला पगारवाढ मागणारा संदेश मिळाला असेल तर सावध रहा. हे तुमच्या आयुष्याच्या बचतीला मोठा धोका निर्माण करू शकते. आजकाल मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना व्हॉट्सअपवर एक संशयास्पद संदेश येत आहे. संदेशात असा दावा केला आहे की 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर तुमचा पगार किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी सोबतची फाईल डाउनलोड करा. हा संदेश इतका अधिकृत आणि आकर्षक दिसतो की कोणालाही फसवले जाऊ शकते. सायबर गुन्हेगार अनेकदा या संदेशासोबत एपीके किंवा संशयास्पद PDF फाईल पाठवतात. त्यांचे प्राथमिक ध्येय तुमची वैयक्तिक माहिती चोरणे आणि तुमच्या मोबाईलवर रिमोट ॲक्सेस मिळवणे आहे. या फसवणुकीचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थेच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने एक कडक इशारा जारी केला आहे. I4C नुसार एकदा तुम्ही फोनवर ही ॲप फाईल इन्स्टॉल केली त्यानंतर तुम्ही पगार मोजण्याच्या मोहात पडलात तेव्हा नकळत हॅकर्सना तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळते. हे सामान्य फाईल नाही तर मालवेअर आहे. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर ॲप हॅकर्सना तुमचे मेसेज, OTP, संपर्क आणि गॅलरीमध्ये प्रवेश देतो. त्यानंतर गुन्हेगार तुमचे बँक खाते सहजपणे हॅक करतात आणि पैसे काढतात. सायबर सुरक्षा एजन्सी 14C ने त्यांच्या अधिकृत सायबर दोस्त हँडलद्वारे स्पष्ट केले आहे की भारत सरकार किंवा कोणताही विभाग कधीही व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे कोणत्याही प्रकारचे अर्ज एपीके फाईल पाठवत नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की वेतन आयोग किंवा पेन्शनशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी फक्त अधिकृत चॅनल वापरा. फसवणूक टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे अज्ञात नंबरवरून फाईल डाउनलोड करणे टाळणे. विशेषतः एपीके फाईल टाळा कारण त्या थेट तुमच्या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमशी जोडल्या जातात. जर तुम्हाला 8व्या वेतन आयोगाशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती हवी असेल तर फक्त सरकारची अधिकृत वेबसाईट cpc.government.in ला भेट द्या. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.